अंडा मसाल्याची रेसिपी बनवायची आहे. तर त्यासाठी साहित्य लागणार आहे खोबरं, टमाटर आणि लसूण, कोथिंबीर. अंडे फ्राय करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला ही मसाला समजा रेडी करून घ्यायचा आहे, तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. कढईत तेल गरम आधी ठेवलं होतं मी. त्यात मसाला टाकायचा आहे. स्लो गॅसवर ठेवायचं आहे ते आणि छान जरा मिश्रण असं म्हणजे भाजून घ्यायचा आहे आपला तो मसाला. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मीठ टाकलं थोडं उलट्याच्या साहाय्याने थोडं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. ते छान एक जीव करून घ्यायचा आहे आपला त्याचा. थोडं हळद टाकायचे आहे. मसाला सारखा हलवत राहायचं, ज्याने की हे लागू नाही, चिटकू नाही खाली मसाला. त्याने सारखं थोडं हलवत राहायचं आहे ते मसाला. प्लेटीने झाकूया आपण 2 ते 3 मिनटासाठी. परत उलटण्याने थोडं हे करूया आपण, चम्मचने हलवूया त्याला. स्लो गॅसवर ठेवायचा आहे तो मसाला आपल्याला, ज्याने की ते हे होऊ नाही. लाल तिखट टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये, सॉरी काळं तिखट वापरायचं आहे त्याच्यामध्ये. काळं तिखट टाकलं की थोडं ते चांगलं मिश्रण करून घेऊया, त्याचं एकजीव करून घेऊया. मसाला टाकला आहे, ते अंडा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्याने छान मसालाही होतो ना. थोडा ते अंडे टाकूया आता त्याच्यामध्ये. अंडे टाकले एक जीव करून घ्यायचा आहे त्या मसाल्याच्या आणि अंड्याचा. ते चांगलं हे करून घेऊया आपण, मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण त्याच्यामध्ये. 2-3 मिनटं चांगला असं हलवत राहायचं मसाला. दोन 3 मिनटासाठी झाकून ठेवूया आपण, ज्याने की तेल सुटेपर्यंत. बघा ती किती छान वाटते मसाला अंडाकडे येते. मसाला अंडा येते, त्यामुळं खूप छान वाटते. ते खूप टेस्ट येते त्याची, खूप छान बनते मसाला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. धन्यवाद.